स्वतःचं घर असताना आपण भाड्यानं का राहायचं. मग आपण काय करतो, घर किती लांब असलं तर मग ट्रॅव्हलिंगचा टाईम वाढतो. 2-2, 3-3 तास नुसते जायलाच लागतात, पुन्हा यायला 2-2, 3-3 तास. ज्यानं त्या त्रासातून गेलाय त्यालाच कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे मी एवढं वैतागून जीव तोडून सांगतो तुम्हाला, चेक करून व्यवहार करा. नाही की नाही, व्यवहार करून चेक करू नका, मग काही उपयोग नाही. वकील लावा सेपरेट. ट्रॅप आहे प्रॉपर्टीमध्ये, एवढं फसवतात लोक. बाबा ते मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे जाऊन फिरतायत कंटिन्यू, पण त्यांना काही सोल्युशन मिळत नाही. आता आपण घर भाड्यानं घ्यायचे फायदे बघू. आता मग घर भाड्यानं घ्यायचं फायदे काय, घर भाड्याने ह्याचे फायदे बघू आता. राईट, तोटे नंतर बघू. काय वाटतं तुम्हाला फायदे, कॉमेंटमध्ये सांगा. राईट, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, फ्लेक्झिबिलिटी आहे. राईट, म्हणजे तुमची जर नोकरी समजा IT मध्ये आहेत तुम्ही, किंवा अजून सारखं बदलणारी नोकरी आहे या शहरातून त्या शहरात, तर तुम्हाला घर भाड्यानं घेणंच गरजेचं आहे, म्हणजे फायद्याचं आहे. फ्लेक्झिबिलिटी राहते आपल्याला. नवीन नोकरी असो, शाळा असो, कुठल्याही कारणासाठी आपण समजा पोरांची शाळा इथं होती पण तिकडे बदलावी लागली, तर लगेच घर बदलून तिकडे जाऊ शकता. पण तुमचं जर स्वतःचं घर असेल ना, तर मग मात्र प्रॉब्लेम येतात की बाबा मग तिथून तिथं हे करा. मग स्वतःचं घर असताना आपण भाड्यानं का राहायचं. मग आपण काय करतो, घर किती लांब असलं तर मग ट्रॅव्हलिंगचा टाईम वाढतो. 2-2, 3-3 तास नुसते जायलाच लागतात, पुन्हा यायला 2-2, 3-3 तास. त्यामुळं हे प्रॉब्लेमॅटिक होतं. पण जर भाड्यानं असेल तर इथलं लगेच ते भाड्याचं सोडलं, दुसरीकडे आपण भाड्यानं घर घेतलं. अशा पद्धतीनं फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला होते. सगळ्यात महत्त्वाचं. पुन्हा कमी खर्च आहे. खर्च म्हणजे आपण जे आता बघितलं की किती लफडे आहेत घर घेण्याचे, कितीतरी भानगडी, कितीतरी टॅक्सेस तुम्हाला जे माहीत नाही. नंतर घर घेतल्यावर काही गोष्टी माहीत होतात. काही लोक जे आता माझं काही लोकांना हे पण नाही की बाबा करणार नाही आत्ताच, पण नंतर त्यांना समजेल जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही घ्याल आणि छुपे खर्च, छुपे टॅक्सेशन, छुपं हे सगळं बाहेर निघतं ना, तेव्हा तुम्हाला जीव वैतागायला होतो. आता झालंच आहे तर आपण मागं हटू बी शकत नाही, कारण घराचे दोर कापलेले असतात. त्यामुळं हे आहे. त्यामुळं कमी खर्च येतो इथं, आहे की नाही. याच्यात मोठी गुंतवणूक, कारण घराला मोठे पैसे लागतात, इथं काही गुंतवणूक करायची काही गरज नाही. हां, कुठं 1-2 महिन्याचं भाडं अगोदर घेतात, काय म्हणून ते डिपॉझिट म्हणून, 1 महिना, 2 महिने, 3 महिने असं एवढं होऊ शकतं की बाबा डिपॉझिट घेऊ शकतात ते, एवढं आहे. बाकी खूप मोठी गुंतवणूक वगैरे नाही. ते बी डिपॉझिट फक्त ठेवायला दिलेलं असतं. आपण ज्या दिवशी आपण रेंट सोडून दिला ते पैसे घेऊन आपण जाऊ शकतो. राईट, तर अशा पद्धतीनं वेगवेगळं आहे. नंतर ही जबाबदारी कमी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे हे टॅक्स भरा, ते टॅक्स भरा, मेंटेनन्सचं लफडं नाही, किंवा 12 भानगडी ते करावं लागत नाहीत. टॅक्समध्ये पण ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये की बाबा हे घर भाड्याला टॅक्स बेनिफिट मिळतो. राईट, पण ते पण मला वाटतं ओल्ड रिजिममध्ये असेल, तुम्ही ते चेक करा. तर ओल्ड रिजिममध्ये तुम्ही असाल तर इथं टॅक्सला बेनिफिट मिळतो. तुम्ही टॅक्समध्ये ते घर भाडं दाखवू शकता. हे एक आहे. आता या पद्धतीनं हे घर भाड्यानं घेण्याचे वेगवेगळे फायदे आहेत, अजून पण बरेच फायदे आहेत. राईट, आता याच्यामध्ये आता तोटे काय आहेत, भाड्याचे तोटे. राईट, आता हे सगळं जे तोटे आहेत ना भाड्याचे, हे मेंटल तोटे आहेत. राईट, म्हणजे तोटे नाहीत असं नाही, आहे की नाही. म्हणजे इथं काय होतं की समजा घर मालक आहे. आता माझ्या बाबतीत सांगतो, आमच्या घर मालकीन आमची जी होती जुनी, म्हणजे आता राहत नाही आम्ही भाड्याने, पण तेव्हा ती घर मालकीन जी आहे ती सारखं चक्रा मारायची. राईट, म्हणजे आणि घर मालकीन आली म्हणजे आम्हाला चुप बसावं लागायचं. लेकरं काही खेळत असतील तर त्यांना लगेच शांत व्हावं लागायचं. राईट, लेकरं उड्या मारू शकत नव्हते. त्यांच्यावर एवढे बंधनं आहे की नाही. तिनं डेंजर डॉन असायची, तिनं आली म्हणजे बस मग जिकडे तिकडे हे व्हायचं. नंतर सारखं लक्ष, म्हणजे त्याच्यात पण आपल्याला काहीतरी चोरी केल्यासारखं वाटायचं. अरे बापरे, घर मालकीन आली, अरे बापरे, असं या पद्धतीनं आपल्याला टेन्शन पण येतं. राईट, लहान लेकरांना मन मोकळं खेळता येत नाही. राईट, साधा खिळा जरी मारायचा असेल तुम्हाला भिंतीमध्ये, खिळा जरी मारायचा असेल तर घर मालकीनीचे परमिशन घ्यावी लागते. आणि आपण चोरून जर खिळा मारायला गेलं आणि तिने जर आवाज ऐकलं तर मग मात्र तुमची वाट लागू शकते. राईट, 5 ते 10% इथं तुमचं वाढत जातं भाडं. किंवा एखाद्याला समजा तुम्हाला काढूनच टाकायचं आहे तर मग मात्र ते
काही पण कारणानं तो काढून टाकू शकते, हे लक्षात घ्या. राईट. मग अचानक काढून टाकलं, नाही आता तुम्ही घर बघा दुसरं, मग ते पळापळी होते आपली, दुसरं घर बघा, हे करा ते करा. आणि जर तुमच्या बायकोचा स्वभाव कसा आहे, राईट, त्याच्यावर पण अवलंबून आहे की नाही. आणि जर घरमालकीन किंवा ते घरमालक किंवा आले आणि जर बायको जर टेन्शनमध्ये असेल तर मग ते सारखं भांडणं होत राहणार आहे की नाही. आणि अचानक एवढंच नाही तर हे जे भांडणं शेजारी पाजारी वगैरे जे आहेत, राईट, कुणाचे बी अचानक हो कोण वरडालेले, कुणाचे भांडणं सुरू झालेले, कशाचा पण आवाज येऊ शकतो, राईट. तर याच्यामध्ये हे काही आहेत. पण हे जर तुम्ही सोसायटीमध्ये वगैरे फ्लॅट घेतला असेल आणि तुमचं हे म्हणजे कंपल्सरी नाही आहेत हे प्रॉब्लेम. जसं टॅक्स हा कंपल्सरी आहे तसं हे कंपल्सरी नाही आहे. समजा तुमचं घरमालक दुसऱ्या शहरात किंवा परदेशात राहतो आहे आणि त्याचा फ्लॅट तुम्हाला दिला आहे तर आणि सोसायटीत आहे, तर मग हे सगळे प्रॉब्लेम हटतात. म्हणजे याच्यावर तुम्हाला सोल्युशन काढता येतं, राईट. तर ह्या सगळ्या फायदे तोटे वगैरे आहेत. आता मग फायनली काय करू शकता, इथं फायनल डिसिजन काय घ्यायचं आहे आपल्याला. मग कन्क्लुजनला आपण आलं तर इथं जर तुमचं जॉब जर फिरस्ता असेल किंवा तुम्हाला एका ठिकाणी परमनंट राहता येत नसेल तर तुम्ही भाड्यानं राहू शकता. किंवा जर तुमचं समजा तुम्हाला एका ठिकाणी सेटल व्हायचं आहे, मित्रमंडळ, तुमचं गाव, हे ते सगळं तिथून कधीच हालायचं नाही आहे तुम्हाला, तर अशा मग सिच्युएशनला मग तुम्ही घर विकत घ्यायचं सुद्धा डिसिजन घेऊ शकता. परंतु ते डबल विकायचं नाही आहे. सारखं खरेदी विक्री करत असाल तर मग ते काही कामाचं नाही. ते म्हणजे मग ते दुसऱ्याचं घर भरणंच आहे, राईट. तर त्या पद्धतीने आपल्याला डिसिजन घ्यावा लागणार आहे, राईट. हां, समजा अजून दुसरं काय की बाबा तुम्ही एखादं इमोशनल आहे समजा, तर एखादं छोटंसं स्वतःचं घर घेतलं, राईट. परंतु नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट मात्र रिअल इस्टेटमध्ये करायची नाही. करायची असेल तर मग बाहेर देशात करा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर, नाहीतर तिथंच पर्सनल तिथं इन्व्हेस्टमेंट करायची नाही, राईट. हे लक्षात घ्या. म्हणजे नेक्स्ट प्रॉपर्टीज आहेत. बरेच जण काय करतात, फ्लॅटवर फ्लॅट घेऊन ठेवतात आणि रेंटनं देतात. त्यांना वाटतं की फायदा व्हायला आहे. तसं नाही आहे, फायदा बिलकुल होत नाही. तर नेक्स्ट प्रॉपर्टी घेण्यापेक्षा तुम्ही मग SIP करा, म्युच्युअल फंडमध्ये टाका, किंवा तुम्ही स्वतः स्टॉक मार्केट शिका. थर्ड वेव्ह ट्रेडर कोर्स आहे, जबरदस्त कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता स्टॉक घ्यायचा, कधी घ्यायचा, कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कधी एक्झिट करायचं, बुक कधी करायचं, की बाय कधी करायचं, सेल A to Z सगळं शिकायला मिळतं, राईट. तर तो थर्ड वेव्ह ट्रेडर कोर्स केला तर तुम्हाला मग ह्याची चिंता नाही आहे. कसं तुम्ही इन्क्रीज करू शकता, राईट. आता त्याच्यावर पण LTC वगैरे लागतो, पण ते 12.5% देऊन तुम्ही मोकळं होऊ शकता. म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे आत्ता सध्या तर कमीत कमी टॅक्स म्हणलं तर तोच आहे. म्हणजे त्याच्यात पण 2.5% टॅक्स वाढवला गेला आहे, पण तरीसुद्धा अजून ते आपल्याला परवडू शकतं, राईट. मग तुम्हाला जर हे SIPचं प्लॅन करायचं असेल, म्युच्युअल फंडचं प्लॅन करायचं असेल, किंवा तुमचं पर्सनल फायनान्सचं काही प्लॅन करायचं असेल तर मी टीमला सांगतो खालचं फॉर्म भरून घ्या, राईट. इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी, गुगल फॉर्म भरा. तर ह्या सगळ्या आहे की नाही. दुबई नो टॅक्स, दुबईला पण टॅक्स आहे पण नॉमिनल टॅक्स आहे, आणि रेंटल यील्ड खूप आहे. जर तुम्ही दुबईत जर शक्य असेल तुम्हाला तर इथं काही घेण्यापेक्षा दुबईत घेऊन आपण रेंटवर देऊ शकतो. तिथं खूप चांगली रेंटल यील्ड मिळते, म्हणजे 8 ते 10% पर्यंत म्हणजे तुमचं रेंटल यील्ड मिळते. 8 ते 10 वर्षात म्हणजे तुमची ती प्रॉपर्टी तर फ्री होतेच, पण त्याचं पैसे पण वाढतात. म्हणजे रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये भारतामध्ये गुंतवणूक डेंजरच म्हणावी लागेल आपल्याला, राईट. तर ह्या पद्धतीनं हे करू शकता. दुसरं गोष्ट, तुम्ही रेंटनं राहून तुम्ही समजा इथं तुम्हाला आता 1 CRची प्रॉपर्टी आहे तुमची, 1 CRची प्रॉपर्टी आहे, पण तुम्हाला इथं समजा 1 लाखाचा EMI येतो आहे असं जर गृहीत धरला, तर इथं तुम्हाला 15 ते 20 हजारच रेंट भरायचं आहे, राईट. आणि तुम्ही प्रॉपर्टी घेतली असं समजा, 15 ते 20 हजार रुपयेच तुम्ही रेंटनं राहा आणि राहिलेले 70-80 हजार रुपये, राईट. पर्सेंटेजमध्ये सांगतोय, तुम्ही त्या पद्धतीनं काढा. राहिलेले पैसे आहेत, हप्ता तुम्हाला 1 लाख आला असा तर त्यातले जे 70-80 हजार आहेत हे स्टॉकमध्ये टाका, तुम्हाला नॉलेज असेल तर. चार्ट कमांडो मोबाईल ॲप डाउनलोड करा, राईट. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे,
आणि त्याच्यावर थर्ड वेव्ह ट्रेडर म्हणून एक प्रोग्राम आहे स्ट्रेस फ्री, तो तुम्ही जॉईन करू शकता. किंवा तुम्हाला जर वाटलं की नाही शिकायचं नाही आहे मला, तेवढं डोक्याला कोण किरकिर करून लावा, तर मग तुम्ही इथं म्युच्युअल फंडमध्ये SIP करा किंवा कशा पद्धतीनं काय करताय ते सगळं प्लॅन करून घ्या. आणि हे जे पैसे आहेत ते तुमचे खूप स्पीडनं वाढतील लाँग टर्ममध्ये. बरोबर 20 वर्षाचा जर टर्म ठेवतो, इक्विटीमध्ये पण पैसा चांगला वाढतो आपला. तर त्या पद्धतीनं तुम्हाला प्लॅन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर जॉईन व्हा तिथं पण. आणि तिथं येपासून झेडपर्यंतच्या, आणि ज्याला थर्ड वेव्ह ट्रेडर्स जॉईन करायचं आहे किंवा स्ट्रेस फ्री वेल्थ क्रिएशन करायचं आहे किंवा स्टॉक आम्हाला कसा घ्यायचा कसा विकायचा सगळं डिटेल्स शिकायचं आहे म्हणणाऱ्यांनी खाली कॉमेंटमध्ये Y टाईप करा, राईट. आणि मग त्या पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट करूया. आता तुमचा काही क्वेश्चन असेल या रिगार्डिंग तर प्रश्न विचारू शकता. रवी निकमजी म्हणतात माझा क्वेश्चन घ्या. सर माझा प्लॅन आहे घर घ्यायचे, व्हॅल्यू 1 करोड, डाऊन पेमेंट 1 करोड, डाऊन पेमेंट 20 लाख केले, घ्यायचे आहे, व्हॅल्यू 1 करोड, डाऊन पेमेंट 20 लाख केले, पण त्यामध्ये मला 60K रेंट येणार आहे. 4 फ्लोअर बिल्डिंग आहे हिंजेवाडी पुण्यामध्ये. नाही रवी निकमजी, मी तेच म्हणतो 1 करोडमध्ये तुम्हाला 4 फ्लोअरची बिल्डिंग कशी काय मिळते हिंजेवाडीत? 4 रूमचे फ्लॅटसुद्धा मिळणार नाही त्याच्यात. त्यामुळे तो तुमचं क्वेश्चन बरोबर नाही आहे, किंवा रिपीट व्यवस्थित टाईप करून पाठवा. विजयश्रीजींचा क्वेश्चन आहे, सर दुबईमध्ये प्रॉपर्टी कशी घ्यायची, नियम अटी काय आहेत? विजयश्री मॅडम, खूप सारे इथं मिडल हे निघालेले आहेत, एजन्स्या भारतामध्ये निघाल्यात. तुम्हाला काही करायची गरज नाही, राईट. ते येतात सगळं करून घेतात. ह्याच्यामध्ये मधल्या वाटासुद्धा आहेत जे मी यूट्यूबवर सांगू शकत नाही. त्या मधल्या वाटाने सुद्धा तुम्ही जाऊ शकता, एवढं सोपं केलेलं आहे. फक्त समोरचा व्यक्ती जेन्युइन आहे का तो फक्त कन्फर्म करा. यूट्यूबवर एखादा व्हिडिओ सर्च करा, दुबईमध्ये प्रॉपर्टी कशी घ्यावी, तुम्हाला सगळं डिटेल येऊन जाईल. घराची किंवा फ्लॅटची किंमत योग्य आहे का ते कसं ठरवावं? ते लोकेशनवर डिपेंड आहे. त्या एरियामध्ये काय लोकेशन चालू आहे, रेट काय चालू आहे, तुम्हाला R&D करावं लागेल, थोडा सर्वे करावा लागेल. नेक्स्ट रिलॅक्सिंग म्हणतात, सर थर्ड वेव्ह ट्रेडरबद्दल माहिती द्या. थर्ड वेव्ह ट्रेडर बद्दल आता काय माहिती, एवढे जबरदस्त कोर्स आहे याच्यामध्ये. तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, राईट. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हटलं तरी चालेल तुम्हाला. तर इथं कोर्स chartcommando.com जावा किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, क्लिक करा आणि इथं थर्ड वेव्ह ट्रेडर. जर तुम्हाला फीस इश्यू नसेल तर हा वर्षभराचा प्रोग्राम आहे, जॉईन करा, जबरदस्त. आणि जर फीस इश्यू असेल तर ही मार्केट मूड स्ट्रॅटेजी आहे, त्याच्या 10% किमतीमध्येच तुम्हाला मिळेल. इथं डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि कोर्स कंटेंटमध्ये तुम्हाला येपासून झेडपर्यंत इथं सगळं वाचायला मिळेल. एक जबरदस्त कॉम्बो केलेलं आहे थर्ड वेव्ह ट्रेडर म्हणजे तुम्ही याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये थर्ड वेव्ह ट्रेडरमध्ये पर्सनल कोच पण आपण करूया नंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये. पण एकदम जबरदस्त कोर्स आहे, याच्यात सगळे डिटेल्स सिलेबस वगैरे तुम्हाला मिळून जाईल. फ्लॅट घेतला आहे सर, 20 ते 25 लाखमध्ये घर बांधायचं आहे. प्लॉट आहे का 20 ते 25 लाखामध्ये घर? मला तर वाटत नाही मंगेशजी. आता तुमच्या प्लॉटची काय साईज आहे आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमची रिक्वायरमेंट काय, त्याच्यावर डिपेंड आहे. तुमच्या एवढ्या फ्लॅट घेतला एवढं ह्याच्यावर काही आन्सर देता येणार नाही. पण 20 ते 25 लाखाचं किती म्हणलं तर त्याच्यात घर बांधता येणार नाही तुम्हाला. हां, तुमचं सिटी लोकेशन हे काय ते पण इम्पॉर्टंट आहे. रुपाली मॅमचा क्वेश्चन आहे, फ्लॅटसाठी 30 लाख होते, कुठे इन्व्हेस्टमेंट करावी? लमसम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो इंटरेस्ट फॉर्म भरा आमचा, तुम्हाला कॉल येईल, डिटेलमध्ये सांगितलं जाईल. कारण आत्ता मी नुसतं तुम्हाला इथं टाका असं म्हणू शकत नाही, कारण तुमचे गोल्स काय आहेत, तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत, तुमचे प्रॉब्लेम काय आहेत, तुमचं फ्युचरचे प्लॅन काय आहेत, सगळंच डिस्कस करून मग ते फायनल करावं लागेल. उचलले 30 लाख आणि टाकले म्हणलं तर मग पुन्हा म्हणजे रडत बसायची वेळ येऊ नये आपल्यावर. त्यासाठी डायरेक्टली हे एवढा मोठा डिसिजन 30 लाखाचा तुम्ही यूट्यूबमध्ये प्रश्नावर घेऊ नका. तो फॉर्म भरा पर्सनल फायनान्सवाला आणि मग तुम्हाला कॉल येईल आणि त्या कॉलवर डिटेल तुम्ही चर्चा करा. तुमचे प्रॉब्लेम्स काय, तुमचे गोल्स काय, तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय, हे सगळं बोलावं लागेल आणि मग तुम्हाला ते गाईड करतील.
इर्शाद शेख म्हणतात 60K रेंट नॉट पॉसिबल डिअर, दिस माइट बी फ्यू मंथ्स ट्रॅप, प्लीज चेक प्रॉपरली. हां बरोबर आहे इर्शाद भाई जे बोलत आहेत ना ते एकदम बरोबर आहे. ते जे मगाशी जो प्रश्न विचारला होता रवी निकमजींनी, तर ते काही ट्रॅप आहे प्रॉपर्टीमध्ये. एवढं फसवतात लोक, बाबा खूप फसवतात. त्यामुळं सगळे पैसे गेले. आता आमच्यामध्ये बरेच आहेत, BR सयानी जे म्हणून आहेत, ते मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे जाऊन फिरत आहेत कंटिन्यू, पण त्यांना काही सोल्युशन मिळत नाही आहे. पैसे गेले ते गेलेच. किरणजी, भारतमध्ये जास्त टॅक्सचा विषय कधी संपेल? आपण मेल्यावर. विजयश्रीजी, दुसरा काहीच पर्याय नाही ना, जिवंत आहे तो पण भरतच राहावं लागेल. गव्हर्नमेंट ओल्ड रिझिम पण काढून घेणार का पुढे? हां, काढून घ्यायचा काही विषयच येत नाही ना. आता ओल्ड रिझिम म्हणजे काय? आता हे जे मगाशी प्रश्न विचारला होता आहे की नाही, ओल्ड टॅक्स स्लॅब राईट, आणि इथं न्यू, आपण ह्याच्यात कम्पेअर करू. याच्यात सिम्पल ओल्ड टॅक्स स्लॅबमध्ये काय होतं, इथं अप टू 2.5 लाख नील गव्हर्नमेंटचा डाटा सांगतोय मी, त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करू. 2.5 to 5 लाख, इथं 5% आहे ओल्डमध्ये, इथं पण न्यूमध्ये पण 5% आहे. पुन्हा 5 to 7.5 लाख म्हणजे पुढचे 2.5 लाख. आता ह्याच्यामध्ये काय होतं, 5 to 7.5 लाख इथं डायरेक्ट 20% आहे, आणि इथं मात्र नवीनमध्ये 10% आहे. एवढं केलं ह्याने फरक राईट. पण याला ओल्डला तुम्हाला हे म्हणजे खायचे दात काही जास्त फरक पडत नाही, तुम्हाला सांगतो. तुम्हाला मरण तर आहे शेवटी. तर इथं 7.5 लाख ते 10 लाखामध्ये इथं 20% आणि इथं 15% आहे. आणि मग पुन्हा जे खालचे राहिलेले कुठले स्लॅब आहेत, परत 10 ते 12.5 लाख, 12.5 ते 15 लाख आणि अबोव 15 लाख, हे तिन्ही स्लॅब म्हणजे 10 लाखाच्या वर इथं सरळ 30% आहे जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये. आणि इथं मात्र पहिल्यांदा 20%, पुन्हा 25% आणि 30%, म्हणजे 15 लाखाच्या अबोव 30% आहे. पण इथं 10 लाखाच्या अबोवच 30% आहे ओल्ड टॅक्स रेजिममध्ये. त्यामुळे इथं तुम्हाला ते असं दाखवलं जातं की टॅक्स बेनिफिट घेऊ शकता, पण ते काही नाही. मग माणूस वैतागून न्यूमध्ये जातो, आणि न्यूमधून गेल्यानंतर ओल्डमध्ये जाऊ शकत नाही आपण. तर मी हे मॅक्झिमम लोकांचं डिटेल आन्सर दिलेलं आहे. सर ॲग्री लँड घेऊ शकतो का? घेऊ शकता, पण ॲग्री लँडवर बांधकाम केलं तर सोडणार नाहीत तुम्हाला गव्हर्नमेंटचे लोक. मग मी मगाशी जसं सांगितलं, तुम्हाला स्वतःला फील होईल की सगळ्या जगातलं सगळ्यात मोठा पापी मी आहे. तुम्हाला मग ते गव्हर्नमेंटच्या लोकांना, जे ऑफिसर साहेब लोक आहेत, साहेब करून त्यांना पैसे देण्यातच तुमची जिंदगी जाईल. आणि ते पैसे देऊन पण कधी पण ते तुमच्यावर हमला करू शकतात. म्हणजे पैसे दिले म्हणजे तुम्ही वाचले असं नाही. अजित जी बोल रहे सर 35 लाख का लोन है और 35K का EMI है और प्रिंसिपल अमाउंट में से ओनली 90 रुपीज़ कम होता है मंथली 4 साल से क्या करूं? वो तो है अजित भाई वो तो है. अभी उसमें आपको फिर अगर वन टाइम पैसे आपके पास आते हैं तो आपको भरना पड़ेगा, नहीं तो वो तो ब्याज ही जाएगा. कुछ साल तो सिर्फ ब्याज ही भरना पड़ेगा मुद्दल से 90 रुपीज़. ये रियलिटी है अजित भाई. इसमें आपके पास अगर आ गए तो आप एडवांस पेमेंट करके उस कर सकते हो, तो आपको फिर धीरे धीरे प्रिंसिपल से अमाउंट कटना शुरू हो जाएगा. रुपेश शिंदे जी बोल रहे सर माझ्या वडिलांचे पैसे गव्हर्नमेंट बँकेत आहेत, FD आहे, तर काय करू शकतो? काय कारण त्यांचे वय 87 आहे. नाही, गव्हर्नमेंट बँकेत आहेत. एक तर तुम्ही नॉमिनी ॲड केला आहे का बघा राईट, कारण परत हे लोक खूप त्रास देतात. की ज्यानं त्या त्रासातून गेलाय त्यालाच कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे मी एवढं वैतागून जीव तोडून सांगतो तुम्हाला, एक तर तुम्ही नॉमिनी ॲड करून घ्या. वडील अचानक काही होऊ नये, वडील 100 वर्ष जगत त्याचा विषय नाही, पण समजा अचानक काही झालं तर तुम्हाला पळापळी होईल, बँकवाले पैसे देणार नाहीत. दुसरी गोष्ट, FD किती रुपयाचे आहेत ते तुम्ही लिहिलेलं नाही आहे. 5-5 लाखाचे तुम्ही FD करा वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळ्या नावाने, किंवा एकाच नावाने जरी करायचं असेल तर एकाच बँकेत मोठी FD करू नका.
विजय चव्हाण म्हणताय सर मिनी ट्रिपल एम म्हणजे थर्ड वेव्ह आहे का? असं म्हणू शकता तुम्ही, मिनी ट्रिपल एम म्हणू शकता आपण. फक्त थर्ड वेव्ह हा वास्ट आहे, खूप मोठा आहे. आणि मला ते लाईव्ह आता पॉसिबल होत नाही आहे सध्या, त्यामुळं मी नवीन बॅचेस घेत नाही आहे. पण थर्ड वेव्ह ट्रेडरमधून तुम्ही स्ट्रेस फ्री वेल्थ क्रिएट करू शकता. राईट, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळं शिकवलेलं आहे. मेघराजी म्हणतात सर 24-25 इयर्सला FNO प्रॉफिटचा मागचा लॉस आपण कॅरी फॉरवर्ड करू शकतो का प्लीज? हां, करू शकतो. आपलं जर लॉस असेल तर तो तुम्हाला तुमच्या ITRमध्ये दाखवावं लागेल. शशांकजी म्हणते सर थर्ड वेव्ह ट्रेडर म्हणजे अलाउद्दीनचा चिरागच आहे. थँक्यू फॉर युअर काइंड कॉमेंट. बिलकुल, आणि इतर लोकसुद्धा त्याचा फायदा घेऊ शकता आहे की नाही. त्याच्यामध्ये तेवढंच आता एक क्षेत्र उरले, जास्त वाढ केली 2.5% म्हणजे तरीसुद्धा जास्त वाढ नाही केलेली, असंच म्हणावं लागेल. बाकी इतर फील्ड जर बघितलं तर. त्यामुळे स्टॉक ट्रेडिंग हे स्टॉक इन्व्हेस्टिंग खूप बेस्ट आहे तुमच्यासाठी. त्यासाठी थर्ड वेव्ह ट्रेडर कंपल्सरी आहे. सर जुना टॅक्स व नवीन टॅक्स यावरती एकदम मराठी चावडी लाईव्ह घ्या सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमचे मार्गदर्शन खूप कामी पडते. तर बिलकुल संदीपजी, कोण आहे रे तिकडे, हे विषय लिहून घ्या. नेक्स्ट सर सध्या सर्व ठिकाणी सिपोरेक्स ब्लॉकचा वापर होत आहे. वाळू व विट्टीचा वापर कमी झाला आहे, पण फ्लॅटच्या किमती त्या मानाने जास्त आहेत. नाही, फ्लॅटच्या किमती बांधकामाच्या मटेरियलमुळं फरक पडतो, राईट. पण ऑलरेडी बाकी सगळे त्यांना पण टॅक्सेशनचा इश्यू आहे, बिल्डर्सला सुद्धा. आणि बिल्डर्सला सुद्धा जे तुमचं लोकेशन आहे ते बाकी सगळे म्हणजे फ्लॅटच्या किमतीवर फक्त तुमचं त्या सिपोरेक्स ब्लॉक्समुळं खूप काही फरक पडतो असं नाही आहे. प्रशांत जे म्हणतात फायनान्स करून घर घेणं चांगलं की रेंटनी राहणं चांगलं? आता इतक्या वेळ तेच सगळं डिस्कशन केलं आहे आपण. परत एकदा ही चावडी बघा प्रशांतजी. हां, रवी निकमजीचा आत्ता आला मेसेज. 4 फ्लोअर पर फ्लोअर 2 BHK फ्लॅट, रेंट 17K इन हिंजेवाडी. हो, पण 4 फ्लोअर आहेत, हे कितीला मिळतं तुम्हाला? हे 1 करोडमध्ये मिळणं शक्य नाही, हे म्हणतोय मी, हिंजेवाडीमध्ये. आता हिंजेवाडीत असं कितीही लांबचा एरिया असला तरी मला असं वाटत नाही की एवढे फ्लॅट आणि एवढी मोठी बिल्डिंग तुम्हाला 1 करोडमध्ये मिळेल. आणि जर तसं काय असेल तर चेक करून व्यवहार करा, नाही की नाही. व्यवहार करून चेक करू नका, मग काही उपयोग नाही. वकील लावा सेपरेट 2 वकील लावा, 2 वेगवेगळ्या वकिलाकडून चेक करून घ्या. विश्वजितजी म्हणतात सर मी घेतलेले घर विकून थर्ड वेव्हमध्ये टाकू का? कारण 8 वर्षात जेवढे लोन भरले आहे त्यात 90% व्याज गेले आहे. शिवाय मेंटेनन्स, ग्रामपंचायत टॅक्स प्लस जातं. इन्व्हेस्टमेंट केली तर कसं राहील? हा, ते तर बेस्टच आहे विश्वजितजी. पण आता तुम्ही ऑलरेडी एवढा त्रास सहन केला आहे 8 वर्षे भरले आणि 90% रक्कम व्याजातच गेली. मग हे सामान्य माणसाला, हे आता तुम्हाला जे कळालं आहे ना विश्वजितजी, हे सामान्य माणसाला कळतच नाही. अख्खी जिंदगी त्यातच जातो आणि तो खुश आहे अजून. म्हणजे आपण जे आपल्या सिनेमाचा हिरो चोर आहे आणि आपल्याला हिरोला सपोर्टच करायचं आहे काही झालं तर. जर हिरोला सपोर्ट नाही केला तर मग आपण पण चोर आहे असा अर्थ होणार. म्हणजे चोर हा इथं हिरो आहे, हे लक्षात घ्या, राईट. आता ते डिसिजन तुमचा राहील, राईट. पण याच्यामध्ये तुम्हाला एवढं तर आहे की इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, इक्विटी ही तुम्हाला सपोर्टिव्ह, रिअल इस्टेटपेक्षा तर इक्विटी कधीही चांगलं. विजेंद्रभाई म्हणतात काही डेव्हलपर प्लॉट घेऊन 1, 2, 3, 4 गुंठे कसे विकतात, त्यावर टॅक्स किती व कसा भरत असतील ते सांगा. डेव्हलपर जे असतात, आता यात जनरली काय केलं जातं की बाबा ॲग्री जमीन, ग्रीन झोनमधली जमीन विकत घेतली जाते, राईट. काही आर झोनमध्ये पण आहेत, आहे की नाही. आता ते झोन कोणता आहे तो तुम्हाला तिथं सर्च करावं लागेल किंवा तिथल्या ऑफिसला जाऊन तुम्हाला अर्ज देऊन ते भरून घ्यावं लागेल. त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट मिळतं, झोन सर्टिफिकेट. ते आपण जाऊन त्याचे पैसे भरून घेऊ शकतो. त्याच्यावर मग ते मग जर तो ग्रीन झोनमध्ये असेल डेव्हलपर तर मग ते आता तर रजिस्ट्र्या बंदच आहेत, राईट. महाराष्ट्रामध्ये 1 गुंठ्याचे रजिस्ट्र्या बंद आहेत. मग तुम्हाला तिथं ते काय मधून साहेबाला पैसे चारून वगैरे मग 11 गुंठ्याचं काय ग्रुप डॉक्युमेंट केलं जातं, राईट. मग ग्रुप डॉक्युमेंट केलं जातं आणि ते ग्रुप डॉक्युमेंट करून विकतात. मग टॅक्स त्याच्यावर त्या पद्धतीने लागतो ग्रुप डॉक्युमेंट. आता ग्रुप डॉक्युमेंटचे जे प्लॉट असतात ग्रीन झोनवाले,
तर त्याच्यामध्ये जनरली जी ह्याची किंमत दाखवली जाते, काय गव्हर्मेंट व्हॅल्युएशन दाखवलं जातं ते कमी दाखवलं जातं, आणि वरचे जे पैसे आहेत हे डेव्हलपर कॅशमध्ये घेतात. आणि हे सांगायला नाही पाहिजे इथं, पण रिॲलिटी ही आहे. मग ते कॅशमध्ये घेतात, ते त्यांचं प्रॉफिट घेऊन सटकतात बाजूला. ज्यांच्यात दम आहे, मी ते म्हणलं ना तुम्हाला, ज्यांच्यात दम आहे ते करतात बरोबर जे करायचं ते, ऐका ना. बाकी मग एक आम आदमी मिडल क्लास माणूस मरतो याच्यात. आणि टॅक्स तर मग ते 8% तुम्हाला रजिस्ट्रीला लागतं, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन वगैरे, बाकी तर ते आहेच. नेक्स्ट क्वेश्चन विश्वजितजी म्हणतात, कारण मला अजून 22 वर्ष EMI भरायचं. विश्वजितची डिसिजन घ्यायला पाहिजे, आहे की नाही. तुम्ही पर्सनल फॉर्म भरा तो, आणि तुमचं मग कॉल अरेंज करून घ्या. कारण असं डायरेक्टली एका मिनिटात डिसिजन घेऊ नका, कारण तुमचे 9 वर्ष गेले तर 8-9 वर्ष, पुढचे 22 वर्ष अख्खं आयुष्य चाललं आहे याच्यात. तर तुम्ही व्यवस्थित शांतपणे चर्चा करून निर्णय घ्या. विजयश्री स्वामीजींचा कॉमेंट आहे, सर मी मार्केट मूड कोर्स केला आहे, मला खूप आवडला. स्विंग ट्रेडिंगमध्ये लॉस होत होते, ते पण कमी झाले. आता हळूहळू प्रॉफिटकडे मी वळत आहे. स्टॉप लॉस टार्गेट मला माहीत झाल्याने मी स्ट्रेस फ्री झाले आहे. ग्रेट, थँक्यू विजयश्री मॅम तुमच्या कॉमेंटबद्दल. आणि बिलकुल खूप लोकांचा इथं फायदा झालेला आहे, राईट. आपलं आयुष्य चेंज झालेलं आहे. तुम्ही इथं जाऊन तुम्ही नक्की, जर तुम्हाला थर्ड वेव्ह ट्रेडरच जॉईन केला पाहिजे, जर ते तुम्हाला पण फीस इश्यू आला तर तुम्ही मात्र इथं जाऊन जे आहे मार्केट मूड स्ट्रॅटेजी जॉईन करू शकता. ओनली 2699 आहे प्राईस. लोन अमाऊंट कुठे गुंतवावी प्लीज सजेस्ट करा, गणेश भाईचा क्वेश्चन आहे. लोन अमाऊंट कुठे गुंतवावी? लोनच काढू नये, काही गरज नसेल तर. लोन काढून गुंतवणूक कशाला करताय? रामेश्वर जानकरजीचा क्वेश्चन आहे, सर मी रामेश्वर जानकर, 25,000 मंथली पेमेंट आले आहे, मला मनी अर्न करायचे आहे. स्टॉक मार्केट करू की प्लॉट की शेती खरेदी करू? 25,000 काय शेती खरेदी करणार तुम्ही? लोन घेणार असाल, आहे की नाही. लोन घेऊन कुठलंही काम करणं चुकीचंच आहे. पण जर तुम्हाला शक्य असेल SIP करा, राईट. SIP करा स्टॉक मार्केटमध्ये. जर तुम्ही शिकलेले नसाल तर थर्ड वेव्ह ट्रेडर करा, त्याच्यातून तुम्हाला सगळी आयडिया येईल तो कोर्स करून. पण जर तुम्हाला कोर्स करायची इच्छा नसेल तर मग SIP करा म्युच्युअल फंडमध्ये, राईट. तुमचं मंथली 25,000 येतात, तर मॅक्झिमम तुम्ही SIPमध्ये करू शकता. लॉंग टर्मसाठी SIP करू शकता. प्रीतमजी म्हणतात, सर माझी चांगली सेविंग गेली ऑप्शनमध्ये, आता इक्विटीमध्ये आलो आहे. आपल्यामुळे सिक्युरिटीचं काम करायची वेळ आली आहे सर, आता फक्त इक्विटी करतो आहे. प्रीतमजी काही का असं ना, देर आहे दुरुस्त आहे, वेलकम तुमचं. आणि बिलकुल आता मात्र निर्णय बदलून ऑप्शनमध्ये जाऊ नका. किती अमाऊंट लागते प्लीज? SIPसाठी किती? 500 रुपयापासून करू शकता कांबळे. 500 रुपयापासून तुम्ही करू शकता. 500पासून 5 लाख, 5 करोड, 25 करोड, कितीही करू शकता, काही अडचण नाही. सर तुमचे व्हिडिओ रोज पाहून माझा लॉस कमी झाला आहे. ग्रेट केशव डोंगरेजी, थँक्यू. गेल्या 2 वर्षापासून चार्ट कमांडोजपर्यंत जोडलो गेलेलो आहे. सगळे कोर्स पण मी केले आहेत. आता भविष्यातील आर्थिक नियोजनाबाबतीत मला कसलीही चिंता वाटत नाहीत. उलट उज्ज्वल भविष्य दिसत आहे. थँक्यू नितीनजी, ग्रेट. म्युच्युअल फंडच्या चावडीमध्ये शेवटी सगळं होऊन लास्टला समजलं की थर्ड वेव्हच बेस्ट आहे. तसंच असतं ना, आता काय सांगायचं. तसंच आज शेवटी समजलं भाड्याने राहणेच बेस्ट आहे. किस्सा गरम झाल्यावर कॅशमध्ये घेणे फ्युचर. नाही, खरंच आहे ते. कारण ट्रॅप आहे, ट्रॅप आहे. आता काय सांगायचं. आणि ही सगळ्या गोष्टीतून मी गेलेलो आहे. सर आरझोनचे प्लॉट्स बाय करायचे पुण्यात. तानाजीची करू शकता आरझोनचे प्लॉट बाय, पण पुण्यामध्ये ना तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी ही जे गुंठामंत्री आहेत आणि तुम्हाला लुटून खातील. तुमची लिंक चांगली असेल तर घेऊ शकता, पण आरझोनचे प्लॉट घेऊन पण नंतर मग ते लिगल बांधकाम, इलिगल बांधकाम, बाकी 12 भानगडी, खूप काही लफडे आहेत. तुम्हाला ते लफडे करायची हिंमत असेल तर बिलकुल तुम्ही घेऊ शकता. ओपन प्लॉटमध्ये लिटिगेशन भरपूर आहेत,
ते घेताना काही कळू देत नाहीत. राईट, तुम्ही वकील तर लावलेच पाहिजे. एकच्या ऐवजी 2 वकील लावा, चांगलं प्रॉपर्टी पूर्ण 40 मागचे सगळे सर्च रिपोर्ट काढा. राईट, खूप बारीकीनं बघा. एवढं बघूनसुद्धा तुमची काही वाट कधी पण लागू शकते, हे पण खरं आहे. म्हणजे एवढं सगळं बघितलं म्हणजे तुम्ही सुटलात असं पण नाही. पण त्यातल्या त्यात तुम्हाला हे सगळं बघून चांगलं निर्णय घेऊ शकता तुम्ही. ऑफलाईनवाल्यांना कन्सेशन आहे का? आहे ना. ऑफलाईन तुम्ही थर्ड वेब ट्रेडर केलेला असेल ना, तर तुम्हाला मला वाटतं 50% रक्कम भरायची. तिथं तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करा ना व्हॉट्सअप नंबरवर. कसलंही तुम्हाला कुठलाही कोर्सच्या बाबतीत किंवा फायनान्सच्या बाबतीत कसलंही काही डाऊट असेल तर इथं हे 8208247170 या नंबरवर व्हॉट्सअप करा. राईट, व्हॉट्सअप करा. तुम्हाला AP पण व्हायचं असेल, ॲसोसिएट पार्टनर व्हायचं असेल किंवा पर्सनल प्लॅनिंग करायचं असेल, पर्सनल फायनान्स राईट प्लॅनिंग करायचं असेल तरी व्हॉट्सअप करा. किंवा इथं कोर्सबद्दल माहिती घ्यायची असेल तरी व्हॉट्सअप करा. कुठल्याही गोष्टीसाठी व्हॉट्सअप करू शकता. सर, मंथली EMI व इतर पेमेंटसाठी स्टॉक ट्रेडिंगमधून मंथली इन्कम मिळेल का? गॅरंटी कशाचीच नाही संतोषजी. राईट, ते तुम्ही मंथली EMI भरायचेत म्हणून स्टॉक ट्रेडिंग करू नका, हात जोडून विनंती आहे. मार्केट आहे हे फिक्स इन्कमचा सोर्स नाही आहे. हां, इथं तुम्ही करोडो कमवू शकता, पण तुम्हाला महिन्याला तुमचं EMIला एवढं फटशिरे आलंच पाहिजे असं नाही आहे. सर, तुम्ही सांगता सोपं सगळं, पण लोकांना प्लॉट आणि फ्लॅट घेण्याचा मोठेपणा वाटतो आहे. थर्ड वेव करून करोडपती व्हायचं नाही आहे. यानुसार फक्त ट्रॅपमध्ये फसायचं आहे. आता आकाशजी, आपण जेवढं सांगायचं तेवढं सांगू शकतो. लोकांना काय करायचं त्यांनी ठरवावं. आपण सगळंच सांगितलं त्यांना चारी बाजूने, त्यांनी ठरवायचं आता. राईट, तोपर्यंत माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे. राईट, बाय बाय फॉर नाऊ.